या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. कामिनी एका माणसाला कॉल करते आणि फोन स्पीकरवर ठेवते. तर तो माणूस म्हणत असतो की काय झालं कामिनीजी, आज खूप दिवसांनी माझी आठवण काढली, कोणाचा गेम करायचा आहे का? आणि त्यावेळी कामिनी हसतच म्हणते की हो, त्याशिवाय मी तुला कॉल कसा करणार? आणि हे ऐकून अनिका आणि रागिनी खूपच घाबरतात. तर कामिनी त्या माणसाला सांगते की मी तुला एका मुलीचा फोटो पाठवला आहे, आजच तिचा गेम करायचा. आणि हे ऐकून तो माणूसही म्हणतो की ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका. मात्र या गोष्टीमुळे रागिनीच्या आणि त्या अनिकाच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. तर कामिनी त्या माणसाला सांगते की जर त्या मुलीच्या आणि तुझ्यामध्ये कोणी आलं तर त्यालासुद्धा उडवायचं, अजिबात सोडायचं नाही. तुला ॲडव्हान्स पाठवला आहे, बाकीचे पैसे नंतर पाठवेल. आणि त्यावर तोही माणूस हो म्हणतो आणि फोन ठेवून देतो. त्यानंतर ती अनिका घाबरूनच कामिनीला विचारते की ग्रॅनी आजी, तू खरंच त्या कमळीला वर पाठवणार आहेस का? तर रागिनी म्हणत असते की आई, हे सगळं खरं आहे का? आणि त्यावेळी ती कामिनी हसतच म्हणते की मग तुम्हा दोघींना काय वाटलं, मी काय हे असेच प्लॅन बनवते का? अगं, तुमच्या दोघींचं डोकं जिथे बंद पडतं ना, तिथे माझं डोकं चालायला सुरुवात होते. माझे जे काही प्लॅन्स आहेत ना, ते सगळे तुमच्या डोक्यावरून जातील, त्यामुळे तुम्ही उगाच यात पडू नका. आता फक्त तुम्ही मजा बघा, मी त्या कमळीला आपल्या अनिकाच्या वाटेतून कसं दूर करते ते. आणि कामिनीचं ते बोलणं ऐकून या मायलेकी मात्र घाबरूनच एकमेकींकडे बघत राहतात. तर दुसरीकडे आपण पाहतो, कमळी शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेते आणि कबड्डीच्या प्रॅक्टिससाठी निघते. तर इकडे ती अनिका आनंदाने उड्या मारत असते आणि मग ती ऋषीला कॉल करते आणि त्याला विचारते की ऋषी, तू कुठे आहेस? तर तो सांगतो की मी घरी आहे, बोल, काही काम होतं का? तर अनिका लाडात येत म्हणते की हो ऋषी, मला ना कबड्डीचा विचार करून खूप कंटाळा आलाय, त्यामुळे मला असं वाटत होतं की आपण दोघांनी कॉफीसाठी बाहेर जावं. मात्र ऋषी म्हणतो की मला घरी खूप कामं आहेत, आपण नंतर कधीतरी जाऊयात. आणि तो सरळ कॉल कट करतो. आणि या गोष्टीमुळे अनिका चिडते. ती म्हणत असते की हा ऋषी माझ्यासोबत असा का वागतो काय माहिती. आता जर त्या कमळीने त्याला विचारलं असतं ना, तर लगेच उड्या मारत गेला असता. मग त्यानंतर ती असा विचार करते की जाऊ दे, कदाचित त्याला खरंच घरी काहीतरी महत्त्वाचं काम असेल. आणि आता तसंही कमळी तर माझ्या आयुष्यातून निघून जाणारच आहे, मग फक्त ऋषी आणि मी. आणि मग ती पुन्हा आनंदाने नाचू लागते. दुसरीकडे सायबा ऋषीकडे येतो आणि त्याला विचारतो की काय रे ऋषी, काय झालं? कमळीचा कॉल आला होता की काय? म्हणून तर तुझे गाल असे लाल लाल झालेत ना. आणि त्यावेळी ऋषी वैतागून म्हणतो की सायबा, तू उगाच काहीतरी बोलू नको. कमळी कशाला मला कॉल करेल? त्या अनिकाचा कॉल आला होता आणि म्हणूनच ना मला वैताग आलाय. तर सायबा हसतच म्हणतो, म्हणजे कमळीचा कॉल आला असता तर तुला बरं वाटलं असतं, पण अनिकाचा कॉल आला म्हणून तुला वैताग आला ना. आणि त्यावेळी ऋषी म्हणतो की हे बघ, तू ना उगाच काहीतरी बोलू नको. मात्र सायबा काही गप्प बसत नाही. तो म्हणत असतो की ऋषी बाबा, आता तर तुझी मजा आहे, कारण तू आता कमळीच्या कबड्डी टीमचा कोच बनलायस ना. पण नेमकी त्याच वेळी नयनतारा त्या ठिकाणी येते आणि हे सगळं ऐकू लागते. जेव्हा ऋषी तिला पाहतो तेव्हा तो घाबरतो आणि सायबाला गप्प राहण्याचा इशारा करतो. मात्र सायबाच्या काही तो लक्षात येत नाही. तो म्हणत असतो की ऋषी, काही म्हण, पण जेव्हापासून तू सिद्धटेकवरून परत आला आहेस ना, तेव्हापासून फक्त तुझं कमळी कमळी आणि कमळीच सुरू आहे. आणि मग त्यानंतर त्याचं लक्ष नयनताराकडे जातं आणि तो खूपच घाबरतो. तर नयनतारा त्याला विचारत असते की सायबा, काय बोलत होतास तू? तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? माझ्या मुलाबद्दल तू असं कसं बोलू शकतो? आणि त्यावेळी सायबा खाली मान घालून तिची माफी मागतो. नयनतारा म्हणते की मी तुझ्याशी नंतर बोलेल, पण आधी मला ऋषीसोबत बोलायचं आहे. आणि मग ती रागातच त्याच्याकडे जाते आणि त्याला विचारते की हे सगळं खरं आहे का? तर ऋषी म्हणतो की हे बघ आई, इतकं काही घडलेलं नाही आहे, तू उगाच चिडचिड करू नको. आणि तो तेथून निघून जातो. तर नयनतारा सायबाला म्हणते की ऋषीचं हे जे काही सुरू आहे ना, ते मला अजिबात पटलेलं नाही आहे. आता काही झालं ना तरी तो त्या कबड्डी टीमचा कोच राहता कामा नये. दुसरीकडे आपण पाहतो की ऋषी त्याच्या वडिलांकडे म्हणजे सतीशकडे आलेला असतो. तितक्यात नयनतारा पुन्हा तिथे येते आणि ऋषीला म्हणू लागते की ऋषी, हे सगळं काय आहे? तू कबड्डी टीमचा कोच कसा काय बनला? मी तुला लेक्चररशिप करायला परवानगी दिली, यात माझी काही चूक झाली का? मात्र ऋषी तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि रूममधून बाहेर पडतो. पण नयनतारा आणि सतीश त्याच्या मागोमाग येतात. नयनतारा ऋषीची पाठ सोडायला काही तयारच नसते. ती ऋषीला विचारत असते की ऋषी, तू माझ्यासोबत असा का वागतोय? मला इग्नोर का करतोय? मला खरं खरं सांग, तुझ्यामध्ये आणि त्या कमळीमध्ये नेमकं काय सुरू आहे?
तिच्याचसाठी त्या कबड्डी टीमचा कोच झाला आहेस ना. आणि नयनताराचं असं बोलणं ऐकून ऋषीला खूप वाईट वाटतं. तो तिला म्हणत असतो की आई हे बघ असं काही नाही आहे, तू प्लीज विश्वास ठेव. मात्र ती नयनतारा काही ऐकायला तयारच नसते. दुसरीकडे आपण पाहतो की कमळी कॉलेज झाल्यानंतर ऋषीच्या घरी जाण्यासाठी निघते, कारण तिला नायशाला डान्स शिकवायचा असतो. तितक्यात रुपाली आणि दीपाली त्या ठिकाणी येतात. कमळी इतकं सगळं करते हे पाहून त्या दोघींना तिचा खूप अभिमान वाटतो आणि मग त्या कमळीला सांगतात की आम्ही हॉस्टेलवर जाऊन आपल्या कबड्डीच्या प्रॅक्टिसला सुरुवात करतो, तू सुद्धा लवकर ये. आणि त्यावर कमळीही हो म्हणते. तर इकडे नयनतारा कमळीबद्दल वाटेल ते बोलत ऋषीला जाब विचारतच असते. ऋषी तिला पुन्हा पुन्हा सांगत असतो की कॉलेजने त्यांच्या टीमला कोच असाईन केला नव्हता आणि म्हणून मी त्यांच्या टीमचा कोच बनलोय. मात्र नयनतारा ना त्याच्यावर विश्वास ठेवते ना त्याचं काही ऐकून घेते. उलट ती म्हणत असते की मी महाजनांच्या घरात तुला आणि त्या कमळीला एकत्र बघितलंय आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या घरामध्ये सून येईल ती फक्त माझ्या मर्जीची. जर तू माझ्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केलास ना तर मी ते अजिबात खपवून घेणार नाही. आणि ते ऐकून ऋषी म्हणतो की अगं आई हे काय बोलतेस तू, तुला तरी कळतंय का? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे माझं आयुष्य आहे, मला जसं हवं तसं मी जगेल. मात्र या गोष्टीमुळे नयनताराला वाईट वाटतं आणि मग ती ऋषीला इमोशनली ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करू लागते. ऋषी तिला खूपदा समजवण्याचा प्रयत्न करतो, सतीश देखील तिला शांत व्हायला सांगतो. मात्र ही नयनतारा ऐकत नाही आणि शेवटी तर ती ऋषीचा हात तिच्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते की आता शपथ घेऊन सांग मला की तुझ्यामध्ये आणि त्या कमळीमध्ये काही नाही आहे. आणि त्यावेळी ऋषी शपथ घेत म्हणतो की हो आई, मी शपथ घेऊन सांगतो की माझ्यामध्ये आणि कमळीमध्ये तुला वाटतं तसं खरंच काही नाही आहे गं. आणि मग तो तेथून निघून जातो. मात्र या नयनताराला तिने आत्तापर्यंत ऋषीला आणि कमळीला जेव्हा जेव्हा एकत्र बघितलेलं असतं तेव्हा तेव्हाचे क्षण आठवत असतात आणि ती खूप अस्वस्थ होते. त्यावेळी सतीश तिला समजावत म्हणतो की नयनतारा, तुझं हे असं वागणं बरं नाही आहे. प्रत्येक वेळी टोक का काढतेस? अगं ती आपलीच मुलं आहेत ना, त्यांना जरा त्यांच्या मनाप्रमाणे वागू दे. पण ती नयनतारा म्हणते की मी त्या मुलांना जन्माला घातलंय, 9 महिने माझ्या पोटात सांभाळून ठेवलंय, त्यामुळे त्यांच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त मला आहे. तू बाप आहेस, तुला हे सगळं काही कळणार नाही. आणि त्यावेळी सतीश म्हणतो की नयनतारा तू असं वागू नको, खरंच याचे ना खूप गंभीर परिणाम होतील. मात्र नयनतारा म्हणते की जर आपल्या मुलांनी माझ्या विरोधात जाण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी मी जग इकडचं तिकडं करेल. या घरामध्ये यापुढे जे काही होईल ते फक्त माझ्या मर्जीचंच होईल. आणि ती रागातच तेथून निघून जाते. त्यानंतर आपण पाहतो की कमळी नायशाला डान्स शिकवण्यासाठी घरी येते. तिला पाहून राधिकाला खूप आनंद होतो, पण तितक्यात त्या दोघींना नयनताराचा आवाज ऐकू येतो. नयनतारा हॉलमध्येच येत असते आणि त्यामुळे राधिका पटकन कमळीला किचनमध्ये लपवते. त्यानंतर नयनतारा राधिकाकडे येते आणि तिला विचारते की रोहित सकाळी ऑफिसला जाताना फाईल्स घेऊन गेला होता का? त्यावर राधिका घाबरूनच हो म्हणते आणि मग नयनतारा तिच्या दुसऱ्या एका कामासाठी जायला निघते. तितक्यात कमळी तिची जागा बदलते आणि एके ठिकाणी लपून बसते. तर नयनतारा पुन्हा पाठीमागे वळून पाहते आणि राधिकाला विचारते की सगळं ठीक आहे ना? त्यावर राधिका हो म्हणते आणि मग त्यानंतर ती नयनतारा घरातून बाहेर पडते. त्यामुळे या दोघींच्याही जीवात जीव येतो. त्यानंतर मग आपण पाहतो की कमळी नायशाला डान्स शिकवत असते. राधिका, सायबा, ऋषी आनंदाने त्या दोघींकडे बघत असतात. सगळ्यांनाच कमळीचं आणि नायशाचं खूप कौतुक वाटत असतं. त्यानंतर मग त्यांचा क्लास पूर्ण होतो. त्यानंतर मग ऋषी राधिकाला सांगतो की कमळीचं कबड्डीच्या टीममध्ये सिलेक्शन झालं आहे, त्यामुळे राधिका खूपच खुश होते आणि कमळीचं अभिनंदन करते. त्यानंतर कमळी हॉस्टेलवर जाण्यासाठी निघते. मात्र थोडा उशीर झालेला असतो, त्यामुळे ऋषी म्हणतो की चल मी तुला सोडतो. मात्र कमळी ऐकत नाही, पण राधिका आणि सायबा तिला सांगतात की जा त्याच्यासोबत, नाही तर तुला खूप उशीर होईल. आणि त्यामुळे कमळी ही हो म्हणते आणि मग ते दोघेजण हॉस्टेलवर जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे राजन अजूनही बेशुद्ध असतो आणि त्यावेळी सरू पटकन घरामध्ये जो आबांचा फोटो असतो तो काढते आणि बाहेर एके ठिकाणी लपवते. दुसरीकडे ऋषी आणि कमळी बाईकवरून हॉस्टेलवर जात असतात. तर इकडे सरू रडतच राजनच्या जवळ बसलेली असते आणि म्हणत असते की जेव्हा तुम्ही निघून गेलात ना तेव्हा मला असं वाटलं होतं की यापुढे आपली कधीच भेट होणार नाही, मला आयुष्यभर एकटीलाच राहावं लागेल. पण आता असं वाटतंय की देवाच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. आणि त्यावेळी रडताना तिचे अश्रू राजनच्या हातावर पडतात आणि तो शुद्धीवर येतो. त्यामुळे सरू घाबरते. तर इकडे ती अनिका अस्वस्थपणे फेऱ्या मारत असते आणि कामिनीला विचारत असते की काय गं ग्रॅनी आजी, तो माणूस कॉल करणार आहे की नाही? मला ना खरंच खूप उत्सुकता आहे त्या कमळीचं नेमकं काय झालं असेल याची.
तर कामिनी हसतच म्हणते की अनिका थोडा धीर ठेव ग, कदाचित तो आपल्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कमळीचे डिरेक्टली फोटोज पाठवेल. आणि हे ऐकून अनिका खुशही होते. दुसरीकडे राजन जेव्हा शुद्धीवर येतो तेव्हा त्याच्याजवळ वर्षा असते आणि सरू आतमधल्या रूममध्ये लपून बसलेली असते. त्यानंतर वर्षा राजनला सांगते की साहेब, तुम्ही जेव्हा इथे आला होता तेव्हा तुम्हाला चक्कर आली आणि मग आम्ही तुम्हाला घरात आणलं. आमच्या सरोजने तुमच्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. आणि ते ऐकून राजन तिचे आभार मानतो आणि विचारतो की मला तोंड धुण्यासाठी थोडंसं पाणी मिळालं तर बरं होईल. त्यावरती वर्षा सांगते की हो, बाहेर पाणी आहे. त्यामुळे राजन बाहेर जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे कमळी आणि ऋषी बाईकवरून चाललेले असतात आणि कामिनीने ज्या माणसाला कमळीला मारायला सांगितलेलं असतं तो माणूस त्या दोघांना पाहतो. त्यानंतर मग तो कामिनीला कॉल करतो आणि म्हणतो की तुम्ही ज्या मुलीचा फोटो पाठवला आहे ना, त्या मुलीच्या पाठीमागेच आहे मी आता, मात्र ती कोणाच्या तरी गाडीवर आहे. मग आता काय करायचं? तर कामिनी म्हणते काय करायचं म्हणजे हे बघा, मध्ये कोणीही येऊ द्या, त्याला सोडायचं नाही. तुम्हाला जे काम सांगितलंय ते करा. आणि त्यावर तो माणूसही हो म्हणतो. तर अनिका म्हणते की ग्रॅनी आजी प्लीज त्यांना व्हिडिओ कॉल करायला सांग, मला ना सगळं कसं माझ्या डोळ्यांनी बघायचं आहे. आणि ते ऐकून रागिनी म्हणते की अनिका उगाच काहीतरी बोलू नको, मी ते खाते ना, मग कशाला तुला उगाच रक्त बघायचं आहे. मात्र कामिनी आणि अनिका काही ऐकत नाही आणि मग तो माणूसही या दोघींना व्हिडिओ कॉल करतो. त्यामुळे अनिका तर खूपच खुश होते. मात्र त्यावेळी व्हिडिओ कॉलमध्ये या तिघींनाही कळत नाही की कमळी ज्या मुलाच्या पाठीमागे बसली आहे तो मुलगा ऋषी आहे. त्या फक्त उत्सुकतेने याच गोष्टीची वाट बघत असतात की कधी एकदा कमळीचा अपघात होतोय आणि ती मार्गातून कायमची बाजूला जाते. तर दुसरीकडे राजन फ्रेश होऊन घरात जातच असतो, पण तितक्यात त्याला घराच्या बाहेर एक फोटो दिसतो. तो असतो आबांचा फोटो, जो सरूने लपवलेला असतो. तर दुसरीकडे ऋषी आणि कमळी बाईकवरून जात असतात. तर तो माणूस त्याची गाडी घेऊन त्यांच्या पाठीमागेच असतो. रागिनी, कामिनी आणि अनिका तर कधी एकदा कमळीचा अपघात होतो याची उत्सुकतेने वाट बघत असतात. तर दुसरीकडे राजन तो फोटो हातात घेतो आणि जेव्हा तो आबांना त्यामध्ये पाहतो तेव्हा त्याला तर आश्चर्याचा धक्काच बसतो. इतक्या वर्षांनंतर आबांना बघून त्याला खूप जास्त आनंद झालेला असतो. मात्र त्याच वेळी दुसरीकडे कमळीचा आणि ऋषीचा अपघात होतो आणि जेव्हा हे सगळं तिघीजणी लाईव्ह पाहतात तेव्हा त्या खूप खुश होतात आणि आनंदाने मोठमोठ्याने ओरडू लागतात. मात्र इकडे ऋषी आणि कमळी बेशुद्ध होऊन रस्त्यावर पडलेले असतात. दोघांनाही गंभीर दुखापत झालेली असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.